himself. आणि तिथेही तो जो राजा होता तो दुष्ट होता आणि तो स्वतःसाठी मोठमोठे शहरं, इमारती आणि पिरामिड्स बांधत होता. I tell you many times, our lives are like the life of Abraham. आणि मला तुम्हाला सांगू दे की खूप वेळा असंच होतं आपल्या जीवनाबरोबर, पण आपलं जीवन पण त्याच प्रकारे चाललेलं असतं जसं अब्राहम The world is wicked in building their riches in this life. जसं की आजूबाजूचे लोक असेल, जग असेल, ते त्यांच्या जीवनामध्ये दुष्टाई करत असतात आणि त्याच्यानुसार ते वाढत They राहतात. might not have a law of God in their life. आणि त्यांच्याकडे देवाचं राज्याचं नियम नसतात, कायदे नसतात, काही नसतं. They attain success through any way they want. आणि तरी ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पाहिजे तसं यशस्वी गोष्टी घेऊन येत असतात. And that's how Abraham saw one side, a great wicked ruler is building his city, and the other side, the another king building his city. तसंच अब्राहमच्या जीवनात पण होत होतं. तो पण हेच पाहत होता की उजव्या साईडला एक मिसर देश आहे, तिथला फारो राजा आहे, तो महान काम करत आहे, राज्य बांधत आहे. आणि उजव्या साईडला जे आहे सदोम आणि गमोरा, तिथली राज्य आहे, ते पण महान काम करत आहे. त्यांच्या दुष्टाईतून ते मोठं राज्य उत्पन्न करत आहे. But when the kings of his time पण त्याच्या वेळेचा जो राजा were busy in building treasures for themselves, त्यांच्या स्वतःसाठी ते इमारती बांधणं आणि मोठा खजाना गोळा करणं असं काम करत होते. the word of God says Abraham was building the altar for the Lord. पण देवाचं वचन असं सांगतं की अब्राहम त्या काळामध्ये राजांच्या विरुद्ध राजे जे करत होते ते न करून देवासाठी वेदी बांधत होता. Hallelujah. What is the altar of God? आणि देवाची वेदी काय आहे? Abraham was hosting the presence of God in his place. अब्राहम देवाच्या उपस्थितीची वेदी तिकडे बांधत होता. तिथे त्या उपस्थितीला तो त्या जागेवरती भिजवत होता किंवा त्याला तिथे पेरत होता. Hallelujah. Today I want to tell you, those kingdoms are not alive. आणि मला तुम्हाला सांगू दे की जे अब्राहमाच्या वेळेस दुष्टाईमधून निर्माण केलेले जे राज्य होते किंवा राजे होते ते आता या हयातीत नाहीत. That great Pharaoh's kingdom is like a museum today in Egypt. आणि आज त्या जो फारो राजा होता त्याचं जे राज्य आहे ना ते एक म्युझियम प्रकारे, एक संग्रहालय प्रमाणे तिकडे आहे. That great kingdom called Sodom Gomorrah is like a ruin in the nation of Iraq this modern time. आणि सदोम आणि गमोरा आजच्या काळामध्ये इराकमध्ये सगळं नष्ट केलेलं जे शहर आहे त्याचे पुरावे तिकडे तुम्हाला सापडतील. But the descendants of Abraham, Israel, is still raising up as a rich nation, a powerful nation in this world. पण तरीही अब्राहमाचे जे संतान आहे त्याचे जे पिढ्या आहे ते आज इस्रायल तिथे शानमध्ये आणि शौकतमध्ये तिथे राज्य करत आहे. Even in the modern time, Israel is the mighty nation in this आणि world. आताच्या जगामध्ये पण आताच्या दिवसामध्ये पण इस्रायल हा सर्व शक्तिशाली देव आहे. There is no tribe that is powerful than the tribe of Jews in this world. आणि ते इस्रायल हे तिथं राष्ट्र आहे ते सर्वशक्तिमान राष्ट्र आहे आणि त्याच्यासारखं कुठलंच राष्ट्र नाही. For world it is a marvelous thing. आणि जगासाठी काय सुंदर किंवा महान गोष्टी आहेत. For world it is a mystery. ते देशासाठी जगासाठी हे एक रहस्य आहे. How this small nation can be a mighty nation. आणि हे कसं काय हे एवढं छोटं राज्य आहे, राष्ट्र आहे, ते एवढं महान आहे. But we know through the word of पण God आपल्याला माहिती आहे देवाच्या वचनाद्वारे that nation is mighty because the forefather Abraham, when the world is building the treasures, he was building the altar for God. आपल्याला माहिती आहे की का ते सर्वशक्तिमान आहे आणि महान राष्ट्र आहे. कारण जेव्हा हे जगातील राजे, जगातील राष्ट्र ते त्यांची कामं करण्यात बिझी होते तर त्यांचा पूर्वज, त्यांचा जो बाप आहे, जो पहिला बाप आहे, त्यांचा आजोबा म्हणा किंवा अब्राहम जो होता तो तिथे देवाची उपस्थिती पेरण्यासाठी, देवाचं राज्य बांधण्यासाठी तयारी करत होता. Hallelujah. I tell you, if you build altar of God in your life, आणि मला तुम्हाला सांगू द्या जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाची वेदी बांधत आहात the world might think you are a fool. आणि जग तुम्हाला मूर्ख म्हणेल. The kings around Abraham thought Abraham is a fool. आणि जे अब्राहमाच्या वेळेस ते राजे होते ना त्यांना वाटायचं अब्राहम हा मूर्खपणाचं काम करतो. He was not a fool. पण तो मूर्ख नव्हता. He knows which will stay stronger for generations after generation. पण तो ते बीज पेरत होता जे त्याचं उत्पन्न, त्याचं फळ त्याची पिढ्या आणि पिढ्या खात The cities that was built by kings ruined.
and the presence of God that Abraham built for his generation continued after generations. पण ते अब्राहमाद्वारे जे वचन जे बांधलं गेलं अब्राहमासाठी ते त्याच्या पिढ्यानपिढ्यासाठी चालू राहिलं. So by faith, म्हणून विश्वासाद्वारे when kings around him built great cities, by faith, Abraham built the altar विश्वासाने अब्राहमाने ती वेदी बांधली. where the other kings were building the great cities around him. जिथे जे दुसरे राजे होते ते त्यांचे शहर बनवत होते, महान राष्ट्र बनवत I होते. tell you, the faith inside you is a powerful seed that will make you to do great things for God. मला तुम्हाला सांगू द्या की जे विश्वास तुमच्यामध्ये आहे ते विश्वासाचं बीज तुमच्यामध्ये आहे ते तुम्हाला हा विश्वास ठेवण्यास It makes you to do great things for God. तुम्हाला ते देवासाठी महान काम करण्यासाठी कामात येणार आहे. The faith that is like a seed which is inside you. जो विश्वास तुमच्यामध्ये एका बीजाप्रमाणे आहे It has life to start a supernatural beginning in your life. त्याच्यामध्ये ते जीवन आहे की तुमच्या जीवनामध्ये शक्तिशाली असं काम करण्यासाठी ते तयार आहे. Today I tell you, out of the Spirit of God, I'm telling you, even if any sickness hovering in your family, by faith you can take mastery over those sickness. तर मला तुम्हाला सांगू द्या की आज कुठलेही आजार पण तुमच्यामध्ये असेल आणि ते तुमच्या कुटुंबाला ते गिळण्याचा प्रयत्न करत असेल, तुमच्यावर ते पाखर घालत असेल, पण आज तुम्हाला सांगू द्या की विश्वासाद्वारे येशू ख्रिस्तामध्ये ते तुमच्यामधून नष्ट होणार आहे. You cannot live a poverty life. आणि तुम्ही गरिबीचं जीवन जगू नाही Because शकत. the faith in God will elevate you from the tail towards the head. You will be a head and not a tail anymore. कारण जे देवाचा विश्वास आहे, देवाचं सामर्थ्य आहे ते तुम्हाला उंच करेल आणि तुम्हाला ते उंच करेल, तुम्हाला ते मस्तक करेल, ते तुम्हाला ते शेपूट नाही करणार. Did you ever see a tree growing down? आणि कधी तुम्ही पाहिलंय का झाड उलटं वाढत आहे? देखा है क्या? Please, if you're somewhere, please bring it. I want to see. जर कोणी पाहिलं असेल तर आणि मला बघायचं आहे. Trees grows from down to the top. आणि झाड नेहमी खालून जमिनीतून वर वाढतं. I tell you, the faith in God, the word of God will make you to grow from down to up. It will never pulls you down. आणि मला तुम्हाला सांगू द्या की जे देवाचा विश्वास आहे ते तुम्हाला खालून वर उंच करेल, जसं झाड वाढतं ते तुम्हाला कधीच खाली पाडणार नाही. So Abraham आणि म्हणून अब्राहम was building the altar of God, देवाच्यासाठी वेदी बांधत होता. and the world was building monuments for themselves. जेव्हा जग त्यांच्यासाठी शहर किंवा इमारती बांधत होतं. So faith will make you to go to the place that God want you to go. म्हणून विश्वास जो आहे तो तुम्हाला घेऊन जातो जिथे देवाला पाहिजे की तुम्ही जावं. And faith in God makes you to give priority for God than the treasures of this world. आणि तो विश्वास तुम्हाला एक खात्री देतो देवामध्ये वाढण्यासाठी, हे जगाच्या विपरीत जे आहे त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये तुम्ही So वाढण्यासाठी. Abraham was continuing this. आणि म्हणून अब्राहम होता ह्यामध्ये चालू ठेवत होता, हे काम करत होता. Years are passing by. आणि वर्षानंतर वर्ष जात होते, Days are passing by. दिवसानंतर दिवस जात होते. But still, the foremost promise is not yet fulfilled. आणि तरीही ते जे अब्राहमाचं वचन होतं ते अजून पूर्ण झालेलं नव्हतं. That was, I will give you a child. आणि ते होतं की मी तुला एक पुत्र देईन And I will make you a great nation. आणि मी तुला एक महान राष्ट्र बनवीन. That is not yet completed. आणि अजून ते पूर्ण झालेलं नव्हतं. And now, Abraham, who was in faith, आणि आता अब्राहम जो विश्वासामध्ये होता, now his faith is stumbling. आणि आता त्याचा विश्वास जो आहे तो डळमळायला लागला. Days are passing. कारण दिवसानंतर दिवस जात होते, Years are passing. वर्षानंतर वर्ष जात होते. People's question are raising. आणि लोकांचे प्रश्न उठत होते, Where is your God? कुठे तुझा देव, Who gave you the promise? ज्याने तुला वचन दिलं? Where is the God? कुठे तो देव Who told you to go? ज्याने तुला जायला सांगितलं? Where is that God who told that you will have a child? आणि तो देव कुठे आहे ज्याने तुला म्हटलं की तू एक लेकरू उत्पन्न करशील? The questions of the world आणि ते जगाचे जे प्रश्न होते is shaking the Abraham's faith right now. ते आता विश्वासाच्या जो अब्राहम होता त्याच्या विश्वासाला हलवायला लागले. So now he's seeing a servant, आणि आता त्याने त्याच्या चाकराला बघून his faithful servant, त्याचा जो विश्वास
विश्वासू साखर आहे His name was Eliezer. आणि त्याचं नाव एलियाजर आहे. And he thought, okay, might be I will adopt him, and this is the generation that God wants to give. आणि आता त्याला असं विचारायला लागले की हा असू शकतं एलियाजरला मी दत्तक घेईल आणि तोच माझा वचनदत्त असं झालेलं लेकरू होईल. Shortcut. आणि आता त्याने शॉर्टकट घ्यायला चालू केला. Under no human understanding, trying to understand through the human ways of God's promise. आणि मनुष्याची जी विचारशक्ती आहे त्या प्रकारे तो विचार करायला लागला. त्याने देवाचं वचन त्या मनुष्याच्या बुद्धीने घेण्यास सुरुवात केली. He thought through Sarah the baby cannot come. आणि त्याने विचार केला सारेद्वारे तर काय लेकरू उत्पन्न होणार नाहीये. So he understood, okay, I'll take this Eliezer, I will adopt him, and through him the generation will start. आणि मग त्याने म्हटलं हा तर ठीक आहे चला एलियाजर आहे एलियाजरला मी दत्तक घेईन आणि त्याच्यात तो माझा दत्तक पुत्र होईल आणि त्याच्याद्वारे माझी पिढी वाढेल. God said, आणि देवाने सांगितलं no, that is not my ways. हा माझा मार्ग नाही. Your shortcut is not my ways to fulfill the promise. आणि तुझे जे छोटे मार्ग आहे ते माझे मार्ग नाही. जे मी वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी तुझे मार्ग चालणार नाही. How many times we try to take shortcuts? आणि खूप वेळा आपण पण असा प्रयत्न करतो की हे छोटे छोटे मार्ग घेण्याचा God प्रयत्न. said He will do it, देव म्हणतो की मी करणार. and now we are trying to figure out how it will happen. आणि आता आपणच आपल्या मर्जीने प्रयत्न करण्यास सुरू करतो की कसं होणार आहे. God said, I will make you a great leader in your company. आणि देव म्हणतो की मी तुला तुझ्या कामाच्या जागी कंपनीमध्ये महान असा नेता बनवेन किंवा तुला पद देईन. Now we will figure out कौन सा manager को friends करना है, where I can figure out to reach that place. आणि मग आपण विचार करतो हा देवाने सांगितलं ना मग कोणता मनुष्य असेल कोणता मॅनेजर असेल टीम लीडर असेल त्याच्याद्वारे मी पुढपर्यंत जाणार आहे. You see, always we try to understand God promises with our thought process. आणि आपण नेहमीच असं करतो की देवाचे जे वचन असतात देवाचे जे आपल्यासाठी प्रतिज्ञा असतात त्याचा आपण आपल्या इच्छाशक्तीने आपल्या बुद्धीने कसं ते पूर्ण करायचा प्रयत्न We करतो. need a clear understanding how God will work. पण आपल्याला हे समजायला हवंय की देव कशा प्रकारे काम करतो. If God is not showing the way, we will make a way and we will tell God, please process through this way. आणि जर आपल्याला हे नसेल दिसत की देव कशा प्रकारे काम करणार तर मग आपण आपल्या बुद्धीने आपण आपले मार्ग तयार करतो. देवाला सांगतो देवा हा मार्ग आहे तर तू ह्याच्याद्वारे But काम this कर. evening I want to tell you, brothers and sisters, the God whom you and me believe, पण आज संध्याकाळी माझ्या इथं बसलेल्या प्रिय बहीण आणि भावांना मला तुम्हाला सांगू द्या He made everything out of nothing. त्याने सर्व काही उत्पन्न केलं जिथे काही नव्हतं. शून्यातून सर्व त्याने उत्पन्न केलं. He spoke everything of this world through His one word. त्याने प्रत्येक गोष्ट या जगाची आहे ती त्याच्या फक्त एक मुखातून शब्द निघला आणि तयार केली. And everything was created by Him, through Him, and for Him. प्रत्येक गोष्ट त्याच्याद्वारे त्याच्यातून आणि त्याच्यासाठीच निर्माण केली. Hallelujah. It is not important to know how God wants to take you. आणि हे महत्त्वाचं नाही की देवाला तुम्हाला कशा प्रकारे घेऊन जायचं It is आहे. important to believe that God will take you. That is important. पण हे महत्त्वाचं आहे की फक्त विश्वास ठेवा की तो तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्याने वचन दिलंय तर तो पूर्ण करणार आहे. So first idea, faith. आणि पहिली जी त्याची पायरी होती त्याचा जे विचार होता तो संपला. त्याने Now Abraham is running out of ideas. आणि आता अब्राहम नवीन युक्त्या करायला लागला. ते Now विचार his करायला wife लागला. is very smart. आणि त्याची पत्नी होती ती जरा स्मार्ट होती. That time they were Abraham and Sarai. They were not Abraham and Sarah. They were Abraham and Sarai. आणि त्यावेळेस अब्राम आणि साराय असं नाव होतं त्यांचं. तेव्हा ते सारा आणि अब्राहम असे नव्हते. So now Sarai is coming to Abraham. आणि आता साराय जी आहे ती अब्रामकडे येते. Sometimes wives are very smart. आणि खूप वेळा पत्नी जास्त ते जरा स्मार्ट असतात. They try to figure out a way even when men he couldn't figure out a way. आणि त्या कधी कधी त्या अशा गोष्टी समोर आणतात की जे पुरुषांनाही जमत नाही. So now Sarai is coming to Abraham and said, आणि आता सारा जी आहे ती अब्राहमाकडे येते आणि बोलते Abraham, I can understand you're running out of idea. आणि अब्राहमा मला समजतंय की तुझ्याकडे आता कुठलेच विचार नाहीये कुठलीच युक्ती नाहीये. But you know what? I am your wife. I have an idea. पण तुला माहिती आहे मी तुझी पत्नी आहे आणि माझ्याकडे एक युक्ती आहे एक विचार आहे. I have a servant. आणि माझी एक दासी आहे. You take that servant. आणि तू त्या दासीला तुझी पत्नी म्हणून घे. Through her, let us have a child. आणि तिच्याद्वारे आपल्याला एक लेकरू उत्पन्न होईल. And Abraham felt, आणि अब्राहमाला
like a good idea. ही चांगली योजना आहे. God wants to give us a baby. देवाला आपल्याला एक लेकरू द्यायचंच आहे. And God can give through any way. आणि मग देव कशाही प्रकारे देऊ शकतो. So Abraham thought that, oh, that's a good idea. मग अब्राहमाला वाटलं की हा हिने जी योजना केली ना ती चांगली आहे. And that's how a child was born. आणि त्या प्रकारे एक लेकरू उत्पन्न झालं. And his name was Ishmael. आणि त्याचं नाव इश्माईल ठेवलं. And now he is playing around with Ishmael. आणि तो इश्माईलाच्या अवतीभोवती खेळायला लागला, त्याला वाढवायला लागला. Abraham was hugging him, kissing him, knowing that this is the promised child. आणि अब्राहम आता त्याला मिठी मारत होता, त्याला प्रेम करत होता, खेळवत होता, त्याला वाढवत होता, कारण त्याला असं वाटायला लागलं की हा जे मला वचनबद्ध केलेलं लेकरू होतं ते हेच आहे. Many times we hug and kiss these wrong products, thinking that those are our promises. आणि आपण खूप वेळा असं इतर गोष्टींना मिठी मारतो, आपण त्यांनी उत्साह सराहना करतो, कारण आपल्याला वाटतं की हे जे आहे ना ते मुख्य जे देवाने आपल्याला द्यायची गोष्ट आहे ती हीच आहे. For some years, Abraham was so happy. आणि काही वर्षासाठी अब्राहम खुश होता. God told a child, देवाने सांगितलं एक लेकरू, the child is right now. मग ते लेकरू आता माझ्या समोर आहे. But now, God's voice came to Abraham. पण नंतर याच्यानंतर देवाचं वचन जे आहे पुन्हा एकदा देवाची वाणी अब्राहमाकडे And आली. God told Abraham that he is not the one. आणि अब्राहमाला देवाने सांगितलं की जो तो पुत्र आहे इश्माईल जो आहे तो माझा नाही. God said, through the womb of Sarai, I will give you a child. देवाने सांगितलं की सारेच्या उदरातूनच मी तुला एक लेकरू देईन. Hallelujah. I tell you many times, the blessing of God will come through a place that you are not imagining that is the place. मला तुम्हाला सांगू द्या की खूप वेळा देवाचे जे आशीर्वाद आहेत ना अशा गोष्टीतून अशा व्यक्तीतून येतील जे तुम्हाला वाटणार पण नाही की ह्या गोष्टीद्वारे मला आशीर्वादित केलं जाणार होतं. ये बंदा चेंज नहीं होएगा. आणि तुम्हाला असं वाटतं की हा व्यक्ती जो आहे ना नाही तो I कधीच cannot बदलणार be नाही. blessed from this place. आणि ह्या व्यक्तीपासून ह्या जागेवरून मी कधीच आशीर्वादित होणार My नाही. husband will never change. आणि माझा पती कधीच बदलणार Oh, my नाही. wife is never, she cannot change. माझी पत्नी कधीच बदलू शकत My नाही. mother-in-law cannot, even God cannot change. आणि माझ्या सासूला देव सुद्धा बदलू शकत नाही. You see, many times we think certain things are impossible to receive the blessing. आणि खूप वेळा तुम्ही पाहिलं का खूप वेळा आपण असं करतो की काही गोष्टींना आपण आशीर्वादाचं कारणच ठरवत नाही. But I tell you, God can bring blessing through a place that you think that is impossible for you to receive a blessing. मला तुम्हाला सांगू द्या की देव अशा व्यक्तीद्वारे अशा जागेतून आशीर्वाद आणू शकतो जिथे तुम्ही विचारही करू शकत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की या गोष्टीतून अशक्य आहे तर ते पण देवासाठी ते शक्य So होतं. according to Abraham, आणि म्हणून अब्राहमाच्या द्वारे किंवा अब्राहमाच्या Sarai was an impossible place to receive the blessing of children. अब्राहमाच्या नजरेमध्ये सारा होती ती लेकरू उत्पन्न करण्यासाठी किंवा ते आशीर्वाद घेण्यासाठी ती योग्यतेची नव्हती. So now the days are passed by. आणि आता ते वर्षानुवर्ष जात आहेत, दिवसांदिवस जात आहेत. Now the Genesis 17 is starting. आणि आता उत्पत्ती 17 चालू होतो. Can someone please read Genesis 17 from verse 1 to verse 6? उत्पत्ती 17 1 ते 6. अब्राम 99 वर्षाचा झाला. Yes. तेव्हा परमेश्वराला त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या बरोबर आहेस, हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो, तुला मी बहुगुणित करीन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम श्रेष्ठ पिता म्हणणार नाही, तर तुला अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. मी तुला अतिफल संपन्न करीन, तुझपासून मी राष्ट्र निर्माण करीन, तुझपासून राजे उत्पन्न होतील. Amen. Hallelujah. The chapter starts beautifully. आणि हा 17 जो अध्याय आहे तो खूप सुंदररित्या चालू होतो. Abraham was 99 years old. आणि अब्राहम 99 वर्षाचा झाला. It starts with a verse saying, Abraham's capability is done. He's no more. आणि इथे असं दर्शवतं की अब्राहमाची जी स्वतःवरची जी मर्यादा होती ती संपली होती. The
zero now. त्याचं सामर्थ्य, त्याची ताकद ती शून्य झाली होती. He cannot have a children to Sarai right now. आणि तो आता एक लेकरू उत्पन्न करण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. त्याच्याकडे ती मर्यादा नव्हती, त्याच्यामध्ये ती क्षमता नव्हती. Now in this 99 years, आणि आता 99 वर्षामध्ये the people around him, त्याच्या आजूबाजूचे जे लोक means होते the servants in his tribe, in his camp, आणि त्याचे जे नोकर चाकर असतील त्याच्या ज्या छावणीतले, they were getting children after children. आणि त्यांना लेकरानंतर लेकरं होत राहतात They आहे. were blessed after blessed. आणि त्या आशीर्वादानंतर आशीर्वादित होतात आहे. But now Abraham is 99 years old. पण आता अब्राहम 99 वर्षाचा झालाय. Faith is inside him, त्याच्यामध्ये विश्वास आहे, but still waiting for the result. पण तरी तो त्या परिणामासाठी तो वाट बघत आहे. And now it says, Lord appeared to Abraham. आणि परत ते म्हणतं की देवाने त्याला दर्शन दिलं. And Lord said something that he never said before. आणि देवाने असं काहीतरी बोललं त्याला की त्याने याच्या अगोदर कधीच अब्राहमाला सांगितलं All नव्हतं. these days, Lord appeared and he said, I am the Lord. आणि एवढ्या दिवसामध्ये जेव्हा कधी अब्राहमाचं आणि देवाचं दर्शन झालं, देवाने अब्राहमाला दर्शन दिलं, तेव्हा तो म्हणायचा From Genesis chapter 11 उत्पत्तीच्या 11व्या अध्यायापासून until 17, 17व्या अध्यायापर्यंत every time when Lord appeared before Abraham, ज्या क्षणी देवाने अब्राहमाला दर्शन दिलं, he said, I am the Lord. त्याने म्हटलं की मी देव आहे. But now, पण आता Lord, you used the word that he never used before. आणि देवाने ते शब्द वापरले जे याच्या अगोदर त्यांनी कधीच वापरले It says the नव्हते. Lord appeared before Abraham. आणि इथं असं म्हणतं की परमेश्वराने त्याला दर्शन दिलं And he said, I am El Shaddai, the Almighty God. आणि त्याने असं म्हटलं की मी एल शदाय, सर्व सामर्थ्य He परमेश्वर आहे. says, I am Almighty. मी सर्व समर्थ आहे. I always wonder this. आणि मी ह्या गोष्टीने नेहमीच आश्चर्यचकित Why होतो. God said Almighty? का देवाने म्हटलं की सर्व समर्थ देव? Why God didn't say, I am mighty God? का असं नाही म्हटलं की मी महान देव आहे? Why God said, I am Almighty का God? असंच म्हटलं की मी सर्व सामर्थ्य आहे? Actually, one day Holy Spirit revealed me. आणि एक दिवस पवित्र आत्म्याने मला And समोर made me आणलं. jump out of my thing. I tell you, why God said, I am Almighty. आणि मला ह्या गोष्टी उत्साहित केलं. का देवाने तिथं असं शब्द वापरला की मी सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे? Abraham came from the land called Ur. आणि अब्राहम ऊर नावाच्या देशातून आला होता. And in those days, in that town, आणि त्या दिवसामध्ये, त्या शहरामध्ये, त्या देशामध्ये they worshipped many god and goddesses. आणि तिथे खूप असे वेगवेगळ्या देवांची आराधना For केली जायची. everything, there was one specific God. आणि प्रत्येकासाठी एक वेगळा देव असायचा. If you want to bless for money, there is a specific God. मग पैशासाठी हे करायचं तर तुम्हाला ह्या देवाची आराधना If करायची. you want to get a baby, there is a specific जर God. तुम्हाला लेकरासाठी आशीर्वाद पाहिजे तर मग ह्या देवाची आराधना If you करा. need wisdom, there is a specific जर God. तुम्हाला बुद्धी पाहिजे तर मग ह्या देवाची आराधना करा. So for every need, there was specific God. म्हणून प्रत्येक गरजेसाठी वेगवेगळे देव तिथे होते. So in those days, Abraham saw when he don't know this God, this one true आणि God. म्हणून त्या दिवसात जेव्हा अब्राहमाला हा देव माहित नव्हता, He saw people receiving the result out of those gods. आणि तो पाहत होता की जे अन्य देव आहेत त्यांच्याद्वारे दुसऱ्या लोकांना आशीर्वाद मिळत आहे. Means they give whatever if they want to eat and want to get a baby, they eat and they receive a baby. म्हणजे जे दुसरे लोक होते त्यांना पाहिजे तसं त्यांनी आराधना केली आणि त्यांनी काही खाल्लं तर त्यांना मग लेकरू उत्पन्न व्हायचं. So he saw the results are happening through those things. आणि मग त्याला पाहिलं की ह्या गोष्टीने सुद्धा हे परिणाम येत आहेत, हा रिझल्ट येत आहे. But now he came to this, he heard this God, unknown God, his voice, and he came out. पण आता त्याने ह्या अनोळखी देवाचा आवाज ऐकला, त्याने ते काम केलं आणि तरीही त्यांना परिणाम भेटत नाही. He saw this God is rescuing him from problems. आणि त्याला असं वाटायचं की हा जो देव आहे तो मला माझ्या अडचणीतून बाहेर काढत आहे. But still the major promise is not yet fulfilled. पण तरीही जे मुख्य जे त्याचा आज्ञा होती, त्याची प्रतिज्ञा होती ती पूर्णच होत नव्हती. And now in the 99 age, आणि आता 99 वर्ष झाले तरी every doors are shut. ते सगळे दरवाजे बंद झाले. And now he's wondering how this
God can produce a miracle आणि now? मग आता तो आश्चर्यचकित होतो की आता कसं हा जो देव आहे तो चमत्कार माझ्या जीवनामध्ये करणार And आहे. Abraham, God understood Abraham's thoughts. आणि देवाला समजलं की अब्राम आता काय विचार करतो. And that's where God is saying, I am El Shaddai, the Almighty. आणि म्हणून देवाने त्याला म्हटलं की मी एल शदाय सर्व सामर्थ्य परमेश्वर You know आहे. what does mean? What does that mean? आणि तुम्हाला माहिती की याचा अर्थ काय He is आहे? replying to Abraham's thoughts. आणि तो अब्राहमाचे जे विचार आहेत त्यांना प्रत्युत्तर देत आहे. Abraham, it is true that some God, so-called God and goddesses that you saw in the wood can make some miracles. अब्राहम हे खरं आहे जे तू विचार करतोय की जे तुझ्या ऊर नावाच्या गावामध्ये होत होतं, जे देवी देवतांना आराधना करून तुम्हाला आशीर्वाद मिळायचे हे खरं आहे. It's true that some miracles happens through them. हे खरं आहे की त्यांच्याद्वारे काही काही चमत्कार होत आहे. It is true some mighty things were happening through them. आणि हे असं आहे, हे खरं आहे की त्यांच्याद्वारे पण काही महान काम होत आहे. But Abraham, पण अब्राहम remember, हे आठवण ठेव, I am not just a mighty God. मी फक्त महान देव नाही, I am Almighty God. तर मी सर्व सामर्थी आणि सर्व महान देव I आहे. am beyond the mighty things of this world. मी या जगाच्या महान गोष्टीच्या पण पलीकडचा देव आहे. My name is higher than any other names. माझं नाव हे सर्व नावांच्या वर नाव आहे. Hallelujah. हालेलुया. And that's why म्हणूनच God didn't say I am a mighty God. देवाने असं म्हणलं नाही की महान देव आहे. He said I am Almighty God. त्याने म्हणलं की मी सर्व सामर्थ्य देव Which आहे. means there are certain things impossible for others. याचा अर्थ की हे बाकीचे जे देव देवता आहेत विचार करतोय ते काही गोष्टी करू शकतात. But Abraham, the God you believe, there is nothing impossible for me. पण अब्राहम ज्या देवावर तू विश्वास ठेवतोय त्या देवाला जो मी आहे त्याला कुठल्याच गोष्टी अशक्य नाही. You might be 99 years. आणि तू खरं आहे की मी 99 वर्षाची Your आहे. wife might be 99 years. तुझी पत्नी 99 वर्षाची झाली But असेल. if I say I will bring you a child to Sarah, I will bring it. It is impossible for me. It's not impossible for me. पण मी म्हटलं आहे ना की जर तुला सारेकडूनच लेकरू उत्पन्न होईल ती मग 99 वर्षाची होऊ दे नाही तर तू 99 वर्षाचा होऊ दे. मी म्हटलं तर ते होणार आणि तिच्याद्वारेच होणार. Hallelujah. Today in this situation, आणि आज या परिस्थितीमध्ये when world is asking you where is your mighty God, आणि जर जग तुम्हाला विचारत असेल की कुठे तुमचा महान देव कुठे आहे, you are like Abraham. Everything doors are shut. आणि जर तुम्ही या परिस्थितीमध्ये अब्राहमासारखे असाल प्रत्येक दरवाजे तुमच्यासाठी बंद झालेले असतील If the world is challenging you about where is your mighty आणि God, हे जग तुम्हाला आव्हान देत आहे आणि विचारत आहे की कुठे तुमचा अलमायटी सर्वसामर्थी देव कुठे आहे, it is time to tell the world, आणि मग ही वेळ आहे my God is not a mighty God. He is Almighty God. माझा देव महान देव नाही तर तो सर्व सामर्थ्य देव आहे. He is not just Shaddai. He is El Shaddai, the Almighty God. तो फक्त शदाय म्हणून नाही तर तो अल शदाय आहे. तो सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे. Hallelujah. Hallelujah. And now आणि आता something special happened काहीतरी खास that गोष्ट never happened in any chapters. जी इतक्या अध्यायामध्ये घडलेली The नाही. moment God introduced who He is. आणि ज्या क्षणी अब्राहमाला देवाने त्याचा मुलाखत दिली त्याने सांगितलं की मी कोण आहे He's changing the identity of Abraham and Sarai. आणि तो आता अब्राहम आणि सारेची ओळख बदलत आहे. He's saying, no more, you are Abraham. आणि तो म्हणतो की इथून पुढे तू अब्राहम नाही You will become Abraham. तर तू अब्राहम होशील. Which means you are no more singular. You will become a plural. You will become a mighty nation. म्हणजे की तू एक वचनी नाही तर तू सर्व वचनी अनेक वचनी यांचा म्हणजे अनेक राष्ट्रांचा पिता होशील. Abraham means fatherless. Abraham means childless. आणि अब्राहम म्हणजे पिता पुत्र नसलेला. But Abraham means father of nations. पण अब्राहम म्हणजे राष्ट्राचा पिता. God has changed the identity. देवाने त्याची ओळख बदलली. And now he's coming to Sarai. आणि आता तो सारेकडे येतो. And now he's saying, you are no more Sarai, but you will become Sarah. तो आता तिला म्हणतो की तू साराय नाही राहणार तर सारा होशील. Sarai was the one who's without child, a mother without child. आणि साराय म्हणजे
But Sarah means the mother of nations. तर सारा म्हणजे राष्ट्राची माता. This evening, आणि ह्या संध्याकाळी the Lord your God, तुमचा देव पिता who introduced all these things as just a Lord, आणि या एवढ्या दिवसामध्ये फक्त त्याने स्वतःची ओळख एक देव म्हणून दाखवली आहे. your life, Genesis chapter 17 has started from आणि today. आज तुमच्या जीवनामध्ये हा उत्पत्तीचा 17वा अध्याय चालू होत आहे. Today the God is introducing you as not just a Lord, but He's El Shaddai, the Almighty God. आज देव तुम्हाला फक्त देव आणि शादाय देव किंवा सामर्थ्य देव म्हणून नाही तर तो सर्वसामर्थ्य देव एल शादाय म्हणून तुम्हाला स्वतःची ओळख करून देत Hallelujah. आहे. Today your Lord and my Lord, आज तुमचा आणि माझा देव, your Father and my Father, तुमचा पिता माझा is पिता not just the ordinary Lord, but He is El Shaddai, the Almighty God. तो फक्त साधारण देव नाही तर तो एल शादाय सर्वसामर्थ्य परमेश्वर आहे. This evening God is changing identity of your life. आज ह्या संध्याकाळी देव तुमच्या जीवनामध्ये तुमची एक ओळख आहे ती बदलत आहे. That's how God changed the identity of Abraham to Abraham. अब्राहामापासून अब्राहामाकडे ओळख Your बदलली. identity is changing now. तुमची ही ओळख तशीच बदलत आहे. If the world has identified you as a sick person, आणि जर जगाने तुम्हाला आतापर्यंत एक अशक्त व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती म्हणून पाहिलं today the असेल supernatural power of God is going to touch your own family. आणि आज ते देवाचं अद्वैत सामर्थ्य जे आहे, अद्वितीय सामर्थ्य जे आहे ते तुमच्या आणि तुमच्या परिवाराला घेणार आहे. If world has recognized you as a curseful person, आणि जर जगाने आजपर्यंत तुम्हाला एक शापित असं व्यक्ती म्हणून बघितलं the असेल, same world will from today recognize you as a person of blessings. पण हे जग आजपासून तुम्हाला एक आशीर्वादित व्यक्ती म्हणून बघणार आहे. Because the Lord or God is El Shaddai in your life and my life. कारण देव जो सर्वसामर्थ्य आहे तो अल शदाय म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये And येणार today आहे. He is changing identity of yours and mine. आणि आज तो तुमची आणि माझी ओळख बदलणार आहे. And then आणि नंतर now God is taking Abraham towards the seashore. आणि आता अब्राहमाला देव समुद्राच्या किनाऱ्यावर घेऊन And God जातो. said, can you number the sand of the seashore? आणि तिथे देव त्याला विचारतो की तू ह्या वाळूच्या कणांची गिनती करू शकतोस का? And God said, that is the number of your generation. आणि देव त्याला सांगतो की ह्या जर वाळूच्या कणांची गिनती करत असशील तर कर, कारण ही जी गिनती असेल ती तुझ्या लेकरांची असेल, तुझ्या पिढ्यांची असेल. Your generation will be uncountable. आणि तुझी पिढी जी असेल ती तुझ्या पिढ्याच असतील, त्यांची अगिनत असतील, अमर्याद असतील. And now God is showing him the stars of the sky. मग देव त्याला आकाशातील तारे दाखवतो. And God is asking Abraham, can you count the stars in the sky? आणि देव त्याला विचारतो की अब्राहमा तू ते आकाशातील ताऱ्यांची गिनती करू शकतोस का? He couldn't count. आणि तो करू शकत नाही. And God said, that will be the number of your generation. आणि देव त्याला म्हणतो की ती जी गिनती आहे ना ती तुझ्या लेकरांची, तुझ्या पिढ्यांची असेल. Hallelujah. You know, in Abraham's eyes, आणि अब्राहमाच्या ते डोळ्यांमध्ये it was only one child. फक्त एक लेकरू होतं. But in God's eyes, पण देवाच्या नजरेत it was not just one child. ते फक्त एक लेकरू नव्हतं. But years later, पण वर्षानंतर God knew another child will born in Bethlehem. एक लेकरू पुन्हा जन्मणार होतं जे बेथलेहेमात जन्मणार And होतं. He is the King of Kings and the Lord of Lords. आणि तो देवाचा देव आणि राजांचा राजा. Yes, when God saw Abraham, आणि जेव्हा देवाने अब्राहमाला पाहिलं, He was not just seeing Isaac. तो फक्त इसाकाला पाहत He नव्हता. was seeing the Savior who will come for the whole world in the future. That was Jesus. तर देव तेव्हा अब्राहमाद्वारे इसाकालाच नाही तर तो त्या येशू ख्रिस्ताला पाहत होता जो येऊन या आपल्यासाठी तारणारा बनणार होता. Hallelujah. And the word of God says, आणि देवाचं वचन सांगतं whomever believes Jesus, जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास they will करतो become the generation of Abraham. मग ते अब्राहमाची पिढी बनणार. Today you and me आज तुम्ही आणि मी are generation of Abraham. अब्राहमाची पिढी आहोत. And that's how आणि त्याच्यामुळे the prophecy got fulfilled. आणि ती जी प्रतिज्ञा होती ती परिपूर्ण The झाली. generation of Abraham is uncountable. की अब्राहमाची जी पिढी असेल ती अमर्याद असेल, अनगिनत असेल. Because as much as this earth is alive, कारण जोपर्यंत हे जग अस्तित्वात आहे the salvation of God will still work on humans' life. तर देवाचं जे तारण आहे ते तोपर्यंत ह्या मानव जातीवर या पृथ्वीवर And काम as करणार. much as human is getting saved, आणि जेवढे लोक जेवढे मानव
generation of Abraham is increasing. मग ते अब्राहमाची पिढी आहे ती वाढत You see, जाते. God's word will never fail. आणि तुम्ही पाहताय का देवाचं वचन कधीच व्यर्थ ठरत God नाही. is not here to bluff some from failing words. आणि देव कधीच त्याच्या मुखातून असे व्यर्थ शब्द किंवा खाली पडणारे शब्द बोलत If नाही. He says, He will do it. जर तो म्हटलाय तर तो करणार. If He says your generation is uncountable, it will be जर uncountable. तो म्हटला की तुझी पिढी ही अमर्याद अगिनत असेल तर मग ती अगिनत आणि अमर्याद असेल. That's what we are seeing in the Revelation, in the book of आणि Revelation. म्हणूनच आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहतो John saw the vision of heaven. योहानाने स्वर्गाचा दृष्टांत You पाहिला know what he said? आणि त्याने काय पाहिलं माहितीये? He saw an uncountable people in the presence of God standing in the heaven. आणि त्याने पाहिलं की स्वर्गामध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये अमर्याद असा जनसमुदाय आहे तो उभा राहिलेला आहे. Who are those people? आणि कोण आहेत ते लोक? They are generations of Abraham, that is you and me. ते अब्राहमाची संतान, अब्राहमाच्या पिढ्या आहेत जे तुम्ही आणि मी आहोत. You and me are that uncountable people who are going to be in the heaven. तुम्ही आणि मी आहे जे अमर्याद अगिनत लोक परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तिथे स्वर्गात उपस्थित आहेत. And the next chapter, आणि तो पुढचा we अध्याय are seeing Sarah is conceived with Isaac. आणि आपण पाहतो की सारा अब्राहमाच्या इसाहाकाच्या ह्याने गर्भवती राहते. I tell you, when this El Shaddai, the God, enters your life, आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा एल शदाय हा सर्वसामर्थ्य परमेश्वर जो आहे आपल्या जीवनामध्ये येतो when this El Shaddai encounters your life this night, आणि ज्यावेळी तो तुमच्याशी तुमचं दर्शन तुम्हाला दर्शन देतो आणि तुम्हाला तुमच्या समोर येतो every promises that is still waiting will come alive in your life. ते प्रत्येक जे प्रतिज्ञा तुमच्या जीवनामध्ये थांबलेले आहे त्याची तुम्ही वाट बघत आहात ते तुमच्या समोर सत्यात येतील. Abraham was waiting. आणि अब्राहम वाट बघत होता. But Genesis 17 opened a new door for Abraham. आणि उत्पत्तीच्या 17व्या अध्यायामध्ये अब्राहमासाठी नवीन दरवाजा उघडण्यात आला. The Lord who was introducing just as Lord has now introduced him as an El Shaddai, the Almighty God. आणि जो देव आतापर्यंत त्याला फक्त देव आणि एक महान किंवा सामर्थ्य देव म्हणून सामोरे जात होता तो त्याच्या जीवनामध्ये 17व्या अध्यायात एल शदाय सर्व सामर्थ्य परमेश्वर म्हणून आला. And this night, that El Shaddai is going to encounter your life. आणि आज संध्याकाळी तो एल शदाय परमेश्वर तो सर्व सामर्थ्य I tell परमेश्वर you, तुम्हाला सामोरे today is येणार आहे. Genesis chapter 17 in your life. आणि आज मी तुम्हाला सांगतो की आज हा 17वा अध्याय उत्पत्तीचा 17वा अध्याय तुमच्या जीवनामध्ये उघडणार The आहे. Lord who was just the Lord for you. आणि जो परमेश्वर फक्त परमेश्वर म्हणून तुमच्या From जीवनामध्ये today, होता. He will work as El Shaddai in your lives. आणि आजपासून आतापासून तो तुमच्या जीवनामध्ये एल शदाय परमेश्वर म्हणून येईल आणि काम करेल. Every blocked promises are getting open in the mighty name of आणि जे Jesus. काही बंद पडलेले किंवा बंद असलेले जे प्रतिज्ञा तुमच्या जीवनामध्ये आहेत त्या आता या क्षणी उघडल्या जातील. And God is performing mighty miracles for you and me. आणि देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते महान चिन्ह चमत्कार करेल. Can we all raise up this आपण evening? सर्वच उभे राहूया. I tell you, this night we need the encounter of this El Shaddai. आणि मी तुम्हाला सांगतो की या संध्याकाळी आपल्याला गरज आहे की त्या एल शदाय परमेश्वराला दर्शन आपल्याला हवं त्याचा सामना आपल्याशी This व्हावा. evening, if you came to this place, आणि जर तुम्ही या संध्याकाळी इथे आला आहात either if you are sick, आणि जर तुम्ही आजारी आहात or if someone in your family is आणि sick, असू शकतं की तुमच्या परिवारातील कोणी आजारी or आहे if you have come for any miracle in your life, आणि जर तुम्ही आला आहात तुमच्या जीवनामध्ये कुठलाही चमत्कार I want to tell you, the El Shaddai, the Jesus Christ is here to encounter this evening. आणि मला तुम्हाला सांगू द्या की तो एल शदाय सर्वसामर्थ्य परमेश्वर येशू तो इथं उपस्थित आहे तुम्हाला दर्शन देण्यासाठी तुमचा सामना करण्यासाठी. Today He will do great things in your life. आणि तो आज तुमच्या जीवनामध्ये महान काम करेल. Thank you, Lord. Let us raise our voice. आणि आपण आपल्या आवाज उंच करून त्याला स्तुती करूया. Let's open our mouth and say, Lord, you are El Shaddai, and let your encounter fall on me this evening. आज तुम्ही तुमचं मुख उघडा त्याला म्हणा परमेश्वरा धन्यवाद तू एल शदाय आहे. आज मला तुझा सामना होऊ दे मला तू दर्शन दे माझ्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती माहिती
अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। यीशु मसीह हो महिमा तेरी, गाए आसमान, गाए ज़मीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरे प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरे
Holy Spirit comes upon you, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येतो you will receive power. तुम्ही सामर्थ्य प्राप्त This करता evening, the power of God is touching you. आणि या क्षणाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याचं सामर्थ्य तुम्हाला In स्पर्श your करतं. faith areas, तुमच्या अपयशी मार्गांमध्ये in तुमच्या the same place where the world laughed at you, आणि ती सारखी जागा ज्या जागेवर तुम्हाला तुमच्यावर जग हसलं असेल in the same place He is filling you with the power of the Holy त्या Spirit. जागेला आज त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो भरून काढत आहे. Peter, पेत्र yes, you may fail in the Galilee, in the Sea of Galilee. आणि तो तिचा अपयशी ठरला समुद्र होता गलीचा समुद्र तिची अपयशी ठरला. But the next day when Jesus came, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा येशू आला Jesus didn't say we will go to another place for fishing. येशूने सांगितलं नाही की तू त्या जागी अपयशी ठरला की आपण दुसऱ्या जागी जाऊ. Where Peter failed, next day Jesus in the same place, He brought miracles after miracles. पण जिथं पेत्र अपयशी ठरला त्याच सारख्या जागेवर येशू ख्रिस्ताने त्याला चमत्कार दाखविला. And God is saying, where you have faith, in the same place, I will make you a miraculous person. आणि आज हे तुम्हाला सांगत आहे की ज्या मार्गामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही अपयशी ठरला आहात त्याच ठिकाणी मी तुम्हाला उंच करेन आणि तुम्हाला चमत्कार देईन. Yesterday it was an empty boat, आणि काल जी खाली बोट होती but today it is a boat full of fish. पण आज ती बोट पूर्णपणे माशाने भरलेली असेल. Today He is changing every boat, every empty situations in your life. आणि आज तुमच्या जीवनातील प्रत्येक खाली सिच्युएशन आहे परिस्थिती आहे ती बदलत आहे. In the name of Jesus, आणि येशूच्या नावात every addictions are breaking this evening. प्रत्येक बंधन प्रत्येक व्यसन तुटलं जात आहे येशूच्या नावात. Addictions of alcohol is breaking in Jesus' name. दारूचं व्यसन येशूच्या नावात तुटलं जाऊ दे. Addictions of cigarette is breaking in the name of Jesus. हे व्यसन आहे ते तुटलं जाऊ दे The येशूच्या नावात. power of God, the Jesus said, पवित्र देवाचं सामर्थ्य येशू म्हणाला when He comes upon you, जेव्हा तो तुमच्यावर येईल when He comes upon you, जेव्हा तो तुमच्यावर येईल He is not an ordinary person. पण तो फक्त साधारण व्यक्ती नाही. He is the Spirit of God Himself. तो देवाचा आत्मा आहे. He is the Holy Spirit. तो पवित्र आत्मा आहे. When He comes upon you, जेव्हा तो तुमच्यावर येईल you will receive power. तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल. Receive power this evening in Jesus' आणि name. हे सामर्थ्य आज तुम्ही या संध्याकाळी स्वतः ग्रहण करा येशूच्या नावात. Lord, we thank you for this evening. धन्यवाद देतो प्रभू या संध्याकाळसाठी. If you are touched by God, can you praise Jesus? Can you all clap and praise Jesus? जर this तुम्हाला evening? त्याचा स्पर्श झाला तर तुम्ही त्याला उपस्थित करा. तुम्ही तुमच्या टाळ्या वाजवून त्याला स्तुती देऊ इच्छिता. Thank you, Lord. You are an amazing Father धन्यवाद तुमचा किती सुंदर आणि महान who परमेश्वर is आहे. always with us, आणि तो नेहमीच आमच्याबरोबर आहे. and He will never leave us nor forsake आणि us. तो कधीच तुम्हाला सोडणार नाही कधीच त्यागणार नाही. Thank you for your everlasting love. धन्यवाद प्रभू तुझ्या सार्वकालिक Thank you, प्रेमासाठी. Lord. In this generation, आणि धन्यवाद प्रभू ह्या पिढीमध्ये this evening, आज संध्याकाळी you are raising many Abrahams of this generation. तू ह्या पिढीसाठी मोठमोठे खूप असे अब्राहम उंच करत आहेत Who will walk in faith over their promises. जे त्यांच्या प्रॉमिसेस मध्ये त्यांच्या प्रतिज्ञामध्ये अब्राहमासारखे विश्वासाने चालतील. Thank you, Lord. Every impossibilities is becoming possible by the power of Jesus. Amen. धन्यवाद देतो प्रभू की प्रत्येक अशक्य परिस्थिती शक्यतेमध्ये बदलत आहे येशू ख्रिस्ताच्या नावात. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. Hallelujah. 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 So right now we have something special. आणि आज आपल्याकडे काहीतरी खास आहे. One of our
माझ्याकडे एक भाऊ आहे, त्यांचा वाढदिवस आहे Amol, please. So today Amol's birthday. आणि आज अमोल दादाचा बर्थडे आहे. We gonna